रसिक मित्र हो नमस्कार. मी अमित कुमार शेलार. अमित कुमार शेलार यूट्यूब चॅनलवरून आपल्या सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. आणि आपणासमोर आज माननीय श्री सुरेश शिंगटे सरांची पांढरी भाकरी या कथासंग्रहातील फेरफार ही कथा आपणासमोर अभिवाचन करीत आहे. कथेचं नाव फेरफार. म्हातारी काठीच्या पोराच्या आधारानं मामलेदार कचेरीच्या व्हरांड्यातल्या पायऱ्या चढून वर आली. व्हरांड्यात स्टॅम्प वेल्डरच्या भोवतीनं थवा बसलेला. म्हातारी काठीच्या आधारानं काठी टेकत टेकत रेकॉर्ड रूम मध्ये गेली. म्हातारीला बघताच रेकॉर्ड किपर आणि कॅन्डिडेट पोरीच्या पोरात गारगार पसरला होता. त्याने बराच वेळ म्हातारीकडे बघितलं नाही. झालं का रे बाळा माझं काम, म्हातारी म्हटली. रेकॉर्ड किपरनं टेबलावरच्या दप्तरातून मान वर केली आणि वाजरड्याची म्हातारी 70-80 वर्षाची, उजव्या हातात आदरासाठी इस्की आणि शेजारी 10-12 वर्षाचं पोरग. म्हातारीचा चेहरा ठोक्याच्या बघुल्यागत देवीच्या व्रणाने भरलेला. एक बी दात नसल्यानं तोंडाचं झालेलं बोळकं गुबगुबीत किंचित, उजव्या बाजूला झुकलेल्या बटनासारखं गोल गोल नाक, वाकल्यासारखं दुर्कट झालेलं केस, वयाला लाज वाटू नये म्हणून कमरेला किंचित वाकलेली, तळहाता एवढ्या काठीची कोकराच्या कोकरा इरकल नेसलेली, चेहऱ्यावर काळजीचा तेलकट असा तवंग पसरला होता, पायात गावरान चांबड्याच्या जाडजोड वाहना. रेकॉर्ड किपरनं म्हातारीला तळापासून वरपर्यंत निहाळले. त्याच्या पोटात उगाच बारीकसा भीतीचा गोळा सरकला. आजी, अर्ज सापडला झालाय बघ तुझा, रेकॉर्ड किपर म्हणला. दुसरा अर्ज करतेस का आजी? अरे किती अर्ज करायला लावतोस बाळा? अरे ह्यो तिसरा अर्ज. अगं लय दोंडलं, पण तुझ्या फेरफारचं पुस्तकाचंच गावं ना बघ. आज बहुतेक तलाट्याकडेच असेल हे पुस्तक. अरे मग असं म्हण की का नुसतंच अर्ज करायला लावतोस? अरे प्रत्येक अर्जाला रुपया घेतोय स्टॅम्पवाला. किती अर्ज तरी करायचं आणि हेलपाडा तरी किती घालायचं? अरे 59 सालचं पुस्तक तरी कशाला ठेवलं तलाटे ते आपल्याकडे? बरं एवढा अर्ज कर, तुला 5.5च्या आत देतो फेरफारचा उतारा. कशाचं आलंय सरकारी काम बाबा? माणसाला मारायचं केलंय तुम्ही लोकांनी. चल बाबा गाज्या. म्हातारी पोराला घेऊन स्टॅम्प वेंडरकडे गेली. कमरेच्या पिशवीतला तलाट्याने दिलेला कागद काढून स्टॅम्प वेंडरच्या चौरंगावर ठेवला. लिहू बाबा स्वामी आणखी एक अर्ज. स्टॅम्प वेंडर माहिती असल्यागत अर्ज लिहायला लागला. तहसीलदार सो वाई यांच्या हुकूम, अर्जदार बनुबाई तात्याबा पिसा, आपली नम्र. स्टॅम्प वेंडरनं अर्जावर 20 पैशाचं कोर्ट तिकीट चिटकून आपली नम्रच्या खाली म्हातारीचा अंगठा घेतला. तसाच 1 रुपया सुद्धा घेतला. रुपयातलं 4 आणे रेकॉर्ड किपरचा हिस्सा म्हणून त्यानं लगेच बाजूला काढून ठेवलं. अर्ज घेऊन म्हातारी रेकॉर्ड रूम मध्ये आली. तिनं रेकॉर्ड किपरला अर्ज दिला आणि म्हणली, बाळा लवकर दे रे, तुझ्या पाया पडते, नाहीतर शेवटची गाडी चुकली तर 90 पैशाचा प्रवास चालत करावा लागेल. उशीर झाला तर इथंच राहावं म्हातारे. तू येतेस उशिरा आणि मग अशी घाई करतीस. अरे बाळा, तू बोलवतोस तवा येती. उशीर झाल्यावर इथं राहायला आपलं काय घरदार आहे का पै पाहुणं आहेत? कशाला पाहिजे का जे फेरफारचा उतारा तुला? डोर किपरनं बघून कागदावर लिहिता विचार. कशाला कर्म, कशाला? अरे कर्म हरवले ती शोधतीये बाबा त्यात. अरे बाबा, आमच्या मेहनतदारानं दावा लावलाय कोर्टात कुळाचा. 3 एकर काळजाच्या वडीसारखी जमीन कशात घालायला बघतोय. मी एकटी आहे घरी. पोर गाज्या शेजारणीनं 2 रुपये देऊन आधार म्हणून त्याला सोबत आणायचं. तुमच्या नात्यातलं कोणी नाही का तुम्हाला? कॅन्डिडेट पोरीनं म्हाताऱ्याला विचारलं. अगं काय सांगू पोरी तुला, माझ्या नातीसारखी तू. 2 लेख आहे ती मला.
त्यांना 2-2 पोरं झाल्यात, पण ती आपली पोटाच्या माग इतर राहून भागते का त्यांचं? जमीन जग्या देशमुखाला भाड्यानं देऊन मी काम करून घेत होते. आजी, तुमचं मुलं कधी येत नाहीत का? दुसऱ्या कॅन्डिडेट पोरीने विचारलं. जत्र क्षेत्राला सणासुदीला कधी मध्ये येत्या. पैसे, चहा, साखऱ्या, होय नव कोणाकोणाजवळ पाठवून देत्या. मला बी 1-2 वेळा तिकडे नेलं होतं, पण मला काय हवामानच मानवना तिथलं. आणि घर जमीन जुमला कोणीतरी बघायला पाहिजेच की. बरं, नोकऱ्या तरी का जन्माला पुरणार आहेत का? बरं बायानू, तुमच्या बी पाया पडते, पण तेवढं उतारायचं आजच्या आज करून द्या. उद्याच्या कोर्टात तारीख आहे. वकील बनलाय, बनूबाई फेरफारचा उतारा असल्याशिवाय काय उपयोग नाही. पुढच्या तारखेला उताराच घेऊन या, नाहीतर जमीन नाहक हातची जाईल. पण फेरफारच्या उतार्याचं एवढं काम महत्वाचं आहे. आजे, रेकॉर्ड कीपरनं वन करून म्हातारा विचारले. अरे काय सांगू, अरे तो आमच्या गावचा जाग्या देशमुख म्हणतोय. कुळ कायद्यानं जमीन माझी आहे. तो आमचा मेहनतदार, माझं मालक होतं तेव्हापासून आमची जमीन कसतोय. चांगला विश्वासू माणूस, पण मालक वारलं, पोराशी पोटासाठी पांगली, आणि आता ह्याच्या तोंडाला रागात लागलं. या जमीन सपाट झाली, डोम धरणाचं पाणी आलं, आणि आता त्यानं कुळ म्हणून दावा लावलाय दिवाणी कोर्टात. फेरफारनं कळलं का नाही जमीन कोणाची, कोणाकडनं कोणाच्या नावावर झाली ती? म्हातारे, पण पैसे लय पडत्या. 5-6 पानं होत्या, पानाला 2 रुपये. आहेत का पैसे तुझ्याकडे एवढं? अरे 100 रुपये होती की, किस्ती पाहिजेत पैसे तुला, देऊ का आत्ता? असं म्हणून म्हातारीनं पिशवीला हात घातला. रेकॉर्ड कीपर म्हणला, आत्ता नको, लिखाय चार्ज होईल तो दे. चहा पाण्याला देऊ का 4-5 रुपये तुला? नको. कडू औषधाची गुटकी गिळल्यागत रेकॉर्ड कीपर म्हणला. जा जे बाहेर बस, तासाभराने नक्कल घेऊन जा. म्हातारी पोराला घेऊन बाहेर आली. मामलेदार कचेरीच्या पटांगणातल्या चिंचेला टिकून बसली. उन्हाळा लईच कडक होता वाटत होता. माणसाच्या अंगातून घाम ठिपकत होता. चिंचखाली गारव्याला जरा बरं वाटत होतं. हिरवीगार सावली, झाकोळलेली चिंच. म्हातारी चिंचे बुडी बसून टिकून बसली. पिशवीत भाकरीचं गटोळ बाहेर काढलं, आणि ती पोर भाकरी खायला लागलं. म्हातारीचं खाण्यावर लक्षच नव्हतं. काळजीचं चिंतेचं किड तिची आतडी पोकरत होतं. तिनं कसं तरी 2-4 घास दाताखाली हळूहळू चगाळलं. दोघं बी सिमेंटच्या टाकीतलं गारगार पाणी प्याली. म्हातारीला आताशा जरा हुशारी वाटली. पुन्हा चिंचपुडी येऊन किलकलत्या डोळ्यांनी भोवताली मामलेदार कचेरी ती निहाळायला लागली. म्हातारीच्या पहिल्या अर्जाच्या वेळी म्हातारीच्या फेरफारचा नंबरचं पुस्तक डोंगरेबाईनं वरच्या कमाईसाठी आपल्या खुनीनं आडबाजूला दडवून ठेवलं होतं. कॅन्डिडेटची ही खोड रेकॉर्ड कीपरला माहिती होती, पण त्याला सुद्धा त्याच्यातनं वाटा मिळायचा, म्हणून तो सुद्धा काही बोलला नाही. म्हातारी उगवू येऊन म्हणली, चहा पाण्याला 5 रुपये दिलं का? तिला कुठं माहित होतं असलं उघड उघड व्यवहार चालत नाहीत. सगळं मागच्या दारानं कसं गुपचूप चालतं. आता टॅबला खालनं 5 रुपयाची नोट म्हातारीने सरकावली असती म्हणजे पहिल्याच हेलपाट्यात म्हातारीचं काम झालं असतं. कशाला तिला 7-8 हेलपाट घालावं लागलं असतं. पण म्हातारीच्या आयुष्याला सरकारी कामाची पहिलाच प्रसंग होता. कोर्ट कचेरीत जायचा. नेकीनं नाकासमोर सरळ रस्त्यानं जगणाऱ्या सरळ माणसाला कुठलेही असले सरकारी मेहमानीचे आडाखे कळणार. रेकॉर्ड कीपरला कॅन्डिडेटना म्हातारीच्या अर्जाची जादा फी म्हणून फक्त 5 रुपये पाहिजे होतं. म्हातारीने 50 रुपये दिला असत. हो, पण दोघांच्या मधली अदृश्य भिंत दूर करणारा दुवा कुणालाच सापडत नव्हता. रेकॉर्ड कीपरला कॅन्डिडेटला वाटत होतं म्हातारीनं आपल्याला 5 रुपये द्यावेत, आणि म्हातारीला वाटत होतं आपलं काम लवकर व्हावं. गजा, म्हातारी पोराला म्हणली, काय ग बानात्या? अरे जा बघ, नक्कल तयार झाली का? पोरग बुजऱ्या गायगत रेकॉर्ड रूम मध्ये गेलं, आणि गेलं तसंच माघारी आलं. बानात्याला म्हटलं, बानात्या, साहेब म्हणला पुस्तक शोधायचं चाललंय, सापडत नाही अजून.
अरे मग तू शोधू लागायचंस. हांगास आता मला का कळतंय वेगळं त्यातलं. पोरग पोराच्या पेल्यागत फिकट हसले. अरे 4 वाजाय आलं गाजा, ऊन ढळली. शेवटची गाडी सोडून गेल्यावर आपलं कसं व्हायचं. मग आता मी तरी काय करू बनात्या. अगा ही सरकारी माणसं कसली कामं करतात. टॅबलावर तांगड्या पसरून चित्राची मासिक वाचत बसतात. हो, आणि त्यो रेकॉर्डवाला तर त्या नटरंगी पोरीशी गुलू 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 बोलतोय, हसतोय, शेव चिवडा खाते ती, चहा पिते ती. चांगली करमणूक चालली आहे की त्यांची. फुकट पगार घेतात सरकारचा आणि आपल्यासारख्याचा हाल करतात. काय जाणीव आहे वय आपली त्यांना. तुझा बघ चांगलं खडस एकेका थांब, चांगल्या किरड्यात उचलते त्यांच्या. म्हातारी आज बी फेरफारचा उतारा मिळत नाही या भीतीनं आतल्यात खचत चालली होती. अक्कल खाती जमीन जाणार या दसक्यानं तिचा अवसानं क्षणाक्षणाला ढासळत होतं. तिनं कॅस खाजवायसाठी खाली घेतलेला पदर पुन्हा डोक्यावर घेतला. लांबवर पसरलेल्या तांगड्या आखाडून घेतल्या. पोराच्या आधारानं मळगंडावर हात ठेवून उठली. तिचं टाळकं भात्याच्या भट्टीत घातलेल्या लोखंडासारखं तापायला लागलं. टाळक्यात आज आवाजानं वारच भरू लागले. तिनं सारा जीव एकवटून गोळा करून आवाज चढवला. किरडीची कामं करतात. खुर्चीत डुंगणं टिकून टॅबलावर तांगड्या टाकून बसतात. चित्राची सिनेमाची पुस्तकं वाचतात. 1000 वेळा आशिलांच्यावर चहा पाण्याला जातात आणि टॅबलावरच्या कागदाची कामं दिवस दिवस लांबी होत्या. अरे वळीनं उभं करून काठ्यानं झोडपलं पाहिजे असल्यासनी. म्हातारीचा आवाज चांगलाच गरम झाला होता. तो कचेरीतला हळूहळू वातावरण डोळू लागला. थरकाप करू लागला. हळूहळू लोकांच्या नजरा म्हातारीकडे वळायला लागल्या. म्हातारी तावातावानं बोलत रेकॉर्ड रूम मध्ये आली आणि म्हणली, अरे तुमच्या मनात काय आहे ते तरी सांगा. का माझं काम कराना झालाय सांग. का मला त्रास देताय. हाणून घेऊ का तुमच्या पुढं. ये म्हातारे आवाज कमी कर. उगाच बोंबलू नकोस. इथं आमचं रावसाहेब लय वाईट आहेत. अरे का आवाज कमी करू. मी का दरोडा घातलाय वे तुमच्या कचोरीवर. आणि तुझ्या रावसाहेब का मला अख्खी कच्ची खाणार आहे वे. अरे साहेबांना बी हादावतोयास. तुझ्या म्हणण्याप्रमाणे वागले. 3-4 अर्ज केलं. पहिला गमावला दुसरा कर. अरे सरकारी नोकर आहात का हजाम आहात. म्हातारीची माणसं म्हातारीचा आवाज ऐकून हळूहळू रेकॉर्ड रूम मध्ये जमायला लागले. रेकॉर्ड किपरची शोभा होऊ लागली. तो म्हातारीला म्हणला, ए म्हातारे बोंबलू नगच पहिले दरवाजा बाहेर हो. अरे बाहेर हो म्हणायला तुझ्या बापाच्या घरात आले वय ग. माझ्या सरकारच्या दारात आली. काम करण्यानं बोंबालणार. काम मस्तवरीनं अशीच बोंबालणार. म्हातारी तशीच माटकुरी फरशीवर बसली आणि खरोखरच म्हातारीने एक जोरदार शेमगा ठोकल्यागत तशी बॉम्ब ठोकली. सारी मामलेदार कचेरी ढवळून निघाली. अहो बिळात पाणी शिरल्यागत उंदराने बाहेर पडावं तसं आपापल्या ऑफिसातले लोक बाहेर पडले आणि त्यांनी रेकॉर्ड रूम कडे धुवून ठोकले. मामलेदार जमादाराला विचारलं, जमादार काय गोंधळ चाललाय रेकॉर्ड रूम मध्ये. रावसाहेब कोणीच तरी म्हातारी रेकॉर्ड किपरशी भांडून बोंबलत ती वाटते. जा त्या म्हातारीला इकडं आणा. जमादार रेकॉर्ड रूम कडे धावला. गर्दी बाजूला सारून म्हातारी जवळ गेला आणि म्हणला, आजीबाई उठा. तुम्हाला रावसाहेबांनी त्यांच्या ऑफिसमध्ये बोलावले. कोणचा रावसाहेब. मी हलणार नाही इथनं. माझ्या फेरफारची नक्कल पत्रकार न मिळस्तवर. माझी जमीन गेल्यावर मी जगणार तरी कशी. त्याच्यापेक्षा इथंच मरते तुमच्या सरकारच्या दारात. आजीबाई तुमची काय अडचण आहे ते साहेबांना सांगा. ते सोडवतील. तिकडे झाला. तुझ्या साहेबाला इकडे यायला पाय नाहीत का. मग इतरांच्या सांगण्याने म्हातारी मामलेदार कचेरीत गेली. बाहेर काय होतंय काय नाही हे ऐकायला गर्दी जमलेली. मामलेदारानं सप्पय आवाजात म्हातारीला विचारलं, आजीबाई काय झालं. पत्रकाला फेरफार झाला. नव्हे कसलं काम आहे तुमचं. एक सोडून 4 अर्ज लिहून दिले ते वाचा. मला काय पुसता. तुमचं नाव काय. माझं नाव गट नंबर 69चा सर्वे नंबर 125. नीट सांगा आजीबाई तुमचं गाव कोणतं. 53 सालचा 105 नंबरचा फेरफार.
आजीबाई असं कोड्यात बोलू नका. नीट काय ते सांगा, म्हणजे तुमचं काम लवकर होईल. काय नीट सांगू? हा, काय काय नीट काय सांगू? आणि नीट आणि सरळ सांगण्यानं असं झालं या. अरे महिना झाला, 4 अर्ज झालं, फेरफारचा अजून उतारा मिळू नाही. उद्याच्याला कोर्टात तारीख आहे, वकील म्हणलाय उद्याच्याला फेरफार उतार पाहिजे. 3 एकर जमीन जग्या देशमुख अख्खी गळायची बघतोय साहेबा. अरे माझी पोरं बी तुझ्यासारखीच पोटासाठी बाहेर पडल्यात. तू नाव का विचारतोयस? अरे माझ्या टाळक्यात फेरफारचं याड. उद्याच्याला कोर्टात नाही दावली नक्कल तर मला दारोदार भिक्षा मागत हिंडावं लागल. अरे काळजाच्या तुकड्यासारखी 3 एकर जमीन अक्कल खात जाईल. आज पातूर दम खाल्ला तुझ्या रेकॉर्डातला. साहेब महिना झाला मला जुळावतो या. म्हाताऱ्याला सांगता सांगता दम लागला, ती खोकायला लागली. जमादाराने खुर्चीत बसवून तिला पाणी पाजलं. मामलेदार म्हणला, आजीबाई तुम्ही बसा तिथंच, तुम्हाला 15 मिनिटात नक्कल देतो. मामलेदारचा चेहरा उग्र बनला. त्याने मोठ्या आवाजात जमादाराला हाक मारली. जमादार. जमादार लटलट कापू लागला. रेकॉर्ड किपरला बोलवा. मामलेदार म्हणजे म्हणाले. छतावरची कलू उडवीत उसाचा आवाज बाहेर गर्दीत कुजबुज वाढली. जमादाराने रेकॉर्ड किपरला बोलवून आणलं. मामलेदार त्याला म्हणाले, जोशी काय काम आहे या म्हातारीचं? फेरफारची नक्कल. रेकॉर्ड किपरच्या तांगड्या पॅन्टीतच थरथर कापायला लागल्यात. बोबडी बोलताना वळत होती. किती दिवस झाले अर्ज दिलेला? नाही, एका नक्कल प्रतीसाठी किती अर्ज घेता अर्जदारांच्याकडून? बोलत का नाही? किती दिवस झाले या केसला? मामलेदार वळवाच्या पावसाचे ढग गरजावे तसा गरजत होता. कमीत कमी महिना. मग इतका उशीर का? का उशीर? म्हाताऱ्याने चहा पाण्याला पैसे दिले नाहीत म्हणून का? नाही, पुस्तकच सापडत नाही. जा, 15 मिनिटाच्या आत म्हाताऱ्याला फेरफारची नक्कल परत तयार करून हवे, नाहीतर एका मिनिटात घरी घालवीन. साऱ्या कचेरीतली कारकून घ्या पुस्तक हुडकायला, समजलं का? डोर किपरनं चेहऱ्यावरचा घाम पुसला. कचेरीतल्या कारकुनांची सारी पलटण रेकॉर्ड रूम मध्ये घुसली. पुस्तकांची चाळाचाळ सुरू झाली. पुस्तक सापडायचं होतं त्याला सापडलं. ताबडतोब नक्कल प्रत तयार झाली. मामलेदाराच्या समोर नक्कल प्रतीच्या लिखाई 4ची पावती झाली. मामलेदारांनी स्वतः नक्कल प्रत तपसून पावती केली. पावतीवर सही केली. मामलेदारांनी नक्कल प्रत म्हातारीच्या हाती दिली. म्हातारीने पिशवीतून काढून फीचे पैसे दिले. जाता जाता ती मामलेदाराला म्हणाली, बाळा तू माझ्या पोरासारखा. अरे 15 मिनिटाचं काम पण महिना खेट घालती या. बाबांनो, अरे तुमच्या हापिसातला एक कागद आमच्या जगण्या मरण्याचा प्रश्न बनलेला असतो या. अरे गरिबांची कामं पटापटा करत जा, देव तुमचं कल्याण करील. म्हातारी निवडणुकीतल्या विजयी उमेदवारागत मामलेदार कचेरीतून काठी टेकत टेकत बाहेर पडली. पण तिचं स्वागत मात्र कुठंच झालं नाही. फरांड्यातल्या किड्या मुंग्यागत स्वतःला तुडवून घेणाऱ्या माणसांना ती म्हणली, अरे असं किड्या मुंग्यागत जमिनीत रुतून बसू नका. हे सरकारी मेहमान तुडवून जातील तुम्हाला. हाना मारा, गपगुमान बसू नका. जोरानं ठो ठो बोंबला. शिमक्याला बोंबाल तसं. अरे आभाळाला सुद्धा भोक पडली पाहिजे तसं बोंबला. तुम्ही बोंबाला तरच तुमची कामं होत्याल. जोरानं बोंबला. हाना मारा, गप बसू नका. गाढवासारख्या ओरडा, इळ प्रसंगी लाथा सुद्धा झाडा. असंच काहीतरी जोरजोरानं बोलत फरांड्यात बसलेल्या माणसाकडे बघत काठीचा आणि पोराच्या आधारानं झपाझपा पावलं टाकीत म्हातारी फाटकातनं बाहेर पडली. 5:30ची वाई वजारड गाडी आता म्हाताऱ्याला नक्कीच मिळणार होती. एसटी स्टँडच्या दिशेनं म्हातारी पोराला घेऊन झपाझपा पावलं टाकू लागली. फेरफारची नक्कल प्रत तिच्या हातात होती आणि म्हातारीच्या पायात चांगलंच अवसान आलं होतं. अशी म्हातारी.